जुबेर बागवान यांची राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार यांच्या गटामध्ये घुसमटबाजी होते असं चित्र पाहायला मिळते आणि अशी चर्चा ऐकायला मिळते। त्यामुळे ते आपल्या पदाचा राजीनामा देणार का असा सवाल या दरम्यान उपस्थित होतोय। अजित पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असणारे शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांची अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घुसमट होताना दिसतेय। त्यांना कारणेही तशीच आहेत, कारण बागवान हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा ऐकायला मिळतात। अजित पवार हे राष्ट्रवादीतून वेगळे झाल्यानंतर सोलापुरात शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान हे दोन्ही नेते खंबीरपणे त्यांच्या पाठीशी दिसून आले। महाराष्ट्रात सर्वात प्रथम या दोघांनीच आपला पाठिंबा अजित पवारांना जाहीर केल्याचं पाहायला मिळालं। जेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री झाले तेव्हा दादांना विरोध करणारे बरेच नेते या गटात आल्याचं पाहायला मिळालं। पदाच्या निवडी झाल्या, यामध्ये संतोष पवार यांना अपेक्षेप्रमाणे शहराचं अध्यक्षपद मिळालं। शहराध्यक्षपदाला इच्छुक असलेले जुबेर बागवान यांच्याकडे कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली। जुबेर बागवान यांनी शहरात बागवान शहर जिल्हा जमियत सोलापूर संघटना स्थापन करून आपलं यामार्फत सामाजिक कार्य सुरू ठेवलंय। दरम्यान आता पक्षामध्ये प्रचंड गटबाजी निर्माण झाली आहे। गटबाजीचा फटका कार्यकर्त्यांना बसतोय आणि आता निधी वाटपावरून श्रेयवादही रंगू लागलाय। त्यातच कार्याध्यक्ष पद आता देणार असल्याची चर्चा सुरू असल्यानं दादांच्या पाठीशी खंबीर असणाऱ्या जुबेर बागवान यांच्यासारख्या कार्यकर्त्याची घुसमट होत असल्याची चर्चा ऐकायला मिळते। एकीकडे अजित पवार हे भाजपासोबत महायुतीमध्ये असल्यानं मुस्लिम समाज पक्षाकडे आकर्षित होत नाही। जुबेर बागवान यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळे समाज बऱ्यापैकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सक्रिय दिसतो। मागील 6 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षात काम करताना जुबेर बागवान यांनी चांगल्या पद्धतीचं कार्य केलंय आणि असे कार्यकर्ते पक्षातून जाऊ लागले तर पक्षाचं मोठं नुकसान होईल असंही बोललं जात आहे। एकूणच अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये असलेली गटबाजी आणि कार्यकर्त्यांची होणारी घुसमट आणि निधी वाटपावरून होत असलेला श्रेयवाद आणि पदांची कारणं नसताना असलेली निर्मिती याला कंटाळून जुबेर बागवान हे आता कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे संकेत आहेत। त्यामुळे आता राष्ट्रवादी पक्ष काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे।